भारताचा नागरिक असताना त्याला काही कर्तव्याची जाणीव सुद्धा असणं आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी राज्य करील, राज्य बघेल, राज्य बंधन घालणार नाही, राज्य बंधन घालू शकेल असा जो सगळीकडे संदर्भ आहे, ते राज्य तर करेलच, पण शेवटी व्यक्ती ही तितकीच महत्वाची आहे. व्यक्तीने त्याला उचित प्रतिसाद दिल्याशिवाय तो त्यासाठी काही करू शकणार नाही. म्हणून ही कर्तव्य महत्वाची मानली गेली आणि 1976 साली याचा समावेश 43व्या घटना दुरुस्तीन्वये आपण भाग 4 मध्ये समाविष्ट करून तो 51 क असा ठेवणार आहे. कारण घटनेची जी पूर्वपीठिका, घटनेची जी प्रस्ताविका आणि उद्देशिका आपण बघितली, तर हे मी अंगीकारली आहे. ही घटना अधिनियमित करून स्वतः प्रत अंगीकृत करून घेत आहोत, असा जो शब्द आहे शेवटच्या ओळीमध्ये आपल्या उद्देशिकेच्या, त्याचा अर्थ काय आहे की हे मी अंगीकारलंय. पण अंगीकारलं म्हणजे नेमकं काय केलं? स्वीकार केला. ठीक आहे, स्वीकार केला, पण त्याचं आचरण सुद्धा तसं दिसलं पाहिजे ना. तुम्ही स्वीकार केला हे आचरणात आलं पाहिजे. आचरणात जर त्या विपरीत काही येत असेल तर तुमचा स्वीकार हा अर्धवट आहे, अपुरा आहे. आणि अंगीकृत करणं किंवा स्वीकार करणं या संकल्पनेला पूर्णत्व जर प्राप्त करून द्यायचं असेल तर आपल्याला स्वतःवरती आत्मपरीक्षण पर काही कर्तव्य लादून घेतली पाहिजे. ती या 41 अ मध्ये आपल्याला उद्धृत केलेली दिसतात. तिथे तिचं विवेचन आपल्याला दिसतं. 11 प्रकार एकंदर मानवी कर्तव्याचे केलेले आहेत. संविधानाचे पालन करणे, संविधान आहे त्याचं पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, संस्था फार महत्वाच्या आहेत. संविधानाचा आदर्श काय? संविधानाचा आदर्श एका ओळीत सांगायचं झालं तर आपली उद्देशिका आणि प्रस्ताविका, प्रिअम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ही खरी आदर्शवत मूल कल्पना संविधानाच्या पूर्वपीठिकेत मांडली गेलेली आहे. तो संविधानाचा आदर्श म्हटला पाहिजे. त्याशिवाय या संविधानामध्ये त्या ज्या काही मूल्यवर्धित गोष्टी सांगितल्या गेल्या, जसं पंचशिलाचं तत्व आपण बघितलं की 99 लोक सुटले तरी चालेल, पण एका निष्पाप आणि निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये. ही सगळी ही आदर्शवत मांडणी याची आहे. ही जी आदर्शवत मांडणी आहे, सत्सद विवेकानेच आपण धर्म आणि जात या संस्थेकडे बघायला पाहिजे. असे जे काही तत्व आहे ती आदर्श आहे घटनेमध्ये सांगितलेली आणि ही आदर्श पाळली पाहिजे. त्याचप्रमाणे महत्वाचा शब्दोच्चार इथं केलाय संस्था, घटनात्मक संस्था. उठसूट लोक, पोलीस खातं असेल, सीबीआय असेल, कधी न्यायालय असतील, कधी कुठल्या मंत्र्याचं मंत्रालय असेल, त्यांच्यावर उठसूट टीका करतात. काही लोक राजकीय हेवे दाव्यासाठी केवळ आता सत्तेमध्ये नाहीये म्हणून टीका करतात आणि सारखी उदाहरणं देत असतात की आम्ही जेव्हा होतो तेव्हा या संस्था फार कार्यक्षम होत्या आणि आता दुसरं सरकार आलं म्हणजे या संस्था काही काम करत नाही. अशा प्रकारची संस्थेची नाचक्की व्हावी, संस्थेला कुठेतरी निम्न दर्जा यावा, अशा प्रकारचं जे राजकीय वक्तव्य केलेलं आहे ते राजकीय वक्तव्य त्या महाभागांनी आत्मपरीक्षण करून जर पाहिलं तर त्यांना समजेल की आपण घटनेच्या या मूलभूत कर्तव्य सांगितलेल्या 51 अ च्या संभाग 1 चं उल्लंघन करत आहोत. या ठिकाणी आपल्यावर घटनेने एक मार्गदर्शक संकेत लादलेला आहे आणि घटना म्हणते की संविधानाचे पालन करणे आणि त्यांचे आदर्श व संस्था, ज्या ज्या काही संविधानिक संस्था असतील त्यांचा दर्जा मेंटेन राहायला पाहिजे. त्यांची दर्जाहीनता करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे होता, स्वतःला किती मोठे वाचाळवीर समजत असा, तुम्हाला हे करता येणार नाही. उदाहरण म्हणून सांगतो की आता जे 6 दहशतवादी पकडले गेले त्याच्यामध्ये काही लोकांनी महाराष्ट्राच्या एटीएस वर, मुंबईच्या एटीएस वर अकारण तोंडसुख घेण्याचा जो प्रयत्न केला, बोल घेवडेपणा करायला काही लागत नाही आणि आमचे मीडिया, आमचे पत्रकार पण सगळे जाऊन त्यांचे बाईट्स घेऊन ते दिवसभर टीव्हीवर दाखवत राहतात. पण हे विसरतात सगळे की आपण आपल्या संस्थात्मक घटना तरतुदींचा कुठेतरी उल्लेख करतो आहोत. या संविधानिक संस्था आहेत आणि संविधानिक संस्था असल्यामुळं बोलताना आपण किमान पक्षी त्याचा आदर राखून बोललं पाहिजे. अनाठाई अनादर होईल असं आपण करू शकत नाही. हे आपल्या मूलभूत कर्तव्याने आपल्याला सांगितलेलं आहे.
त्याच्या पुढे गेल्यावर शब्द आहे राष्ट्रध्वज व त्याच्या पुढे गेल्यावर राष्ट्रगीत. हे आपण पुढे बघणारच आहोत. संकेत आणि आपली जी स्मारके, आपले जे प्रतीक आहेत त्याच्याबद्दल आपण आधीही याचा परामर्श घेतलेला आहे. तर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत याचा आदर करणे हे मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिकाचं आपलं संविधान सांगते आहे. दुसरा, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली व त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे. उदात्त शब्द वापरलेला. आदर्श कुठला? उदात्त. उमाजी नाईक, टंट्या भिल्ल, बिरसा मुंडा, लहुजी वस्ताद हे आता नावं समोर यायला लागली. तर ही नावं का समोर यायला लागली? तर यांनी स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळेल अशा प्रकारची काहीतरी उदात्त विचारसरणी, उदात्त आदर्श आपल्या पिढ्यांसमोर ठेवलेले आहे. हे उदात्त आदर्श जर महाराष्ट्रातल्या आणि नंतर इंदोरमध्ये आपलं स्वराज्य संस्थान स्थापन केलेल्या होळकर घराण्याने पेरले नसते तर आज आम्ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हिचा नामोल्लेख किंवा हिच्या स्मारकाची जोपासना केली नसती. त्या काळात कदाचित हे शक्य झालं नसेल, कारण खूप मोठा कालखंड ब्रिटिश राजवटीचा आल्यानंतर त्या ब्रिटिश राजवटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी झाकोळल्या गेल्या. पण भारत देश स्वतंत्र झाल्यावर, ही घटना अंमलात आल्यावर अनेक असे आदर्श समोर आले, अनेक लढे, मग गोवा मुक्ती संग्राम असेल, मराठवाडा मुक्ती संग्राम असेल, असे लहान लहान चॅप्टर्स समोर आले आणि बहुजन समाजामध्ये जसजसं शिक्षणाचं लोन पसरत गेलं त्याप्रमाणे हे लोक जागृत होऊन लिहिते झाले. आपले आदर्श कोण आहेत, कोण कोण त्यावेळी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलंय, कशा कशा प्रकारे लढलंय. रामोशी समाजासारखा समाज असेल की ज्याला ब्रिटिशांनी पारधी, फासे पारधी आणि इतर भटके विमुक्त जे आज आपण संबोधन करतो त्यांचं, त्या सगळ्या समाजाला क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट करून 1883 पासून त्यांना एका क्रिमिनल लेबल खाली रखडवून ठेवलं होतं. हा सगळा इतिहास जेव्हा आपण बघतो तेव्हा यांचे जे आदर्श आहे, यांच्या ज्या स्टोरीज आहे त्या कथा पुढे यायला लागल्या. यांचे पुतळे जागोजागी उभे व्हायला लागले. गोंडवाना चा गोंड राजा, त्याचा पुतळा जेव्हा नागपूरमध्ये आपण आज बघतो तेव्हा हे कशाचं द्योतक आहे? हे द्योतक आहे, हे कुठेतरी आमच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित असलेले आदर्श आहेत. आणि असे जे स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आमचे आदर्श आहेत त्या सगळ्या आदर्शांचे आपण जोपासना करून त्याचं अनुसरण केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या सांस्कृतिक, भौगोलिक ज्या काही मूल्यवर्धित गोष्टी आहेत त्या जतन केल्या पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. त्यांनी कशा प्रकारे आपल्या प्राणाचं, कधी सगळ्या संसाराचं बळी देऊन, त्याग करून या ठिकाणी स्वातंत्र्य मिळण्यासाठी मदत केलेली आहे. ब्रिटिश काही हे एका दिवसात निघून गेलेले नाही आहे. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की इथे सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून एवढा मोठा उठाव आणि विशेष करून महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वानी, महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसा याच्या प्रयोगाने ज्यावेळी त्यांना समजलं की आता या ठिकाणी आपलं टिकावं लागणं शक्य नाही, त्यावेळी त्यांना इथून काढता पाय घेणं भाग पडलं. तुम्हाला हे स्वातंत्र्य त्यांनी बहाल करून ते आपले इथून चालते झाले. अशा ज्या गोष्टी ज्या तुमच्या संस्कृती संवर्धनाची स्फूर्ती बनून कुठेतरी समोर येतात आहे, त्याची जोपासना, जतन आणि त्याचं अनुसरण करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आता कोणी याच्यात म्हणेल की हे अनुसरण करणं, जोपासना करणं, एखादं जर असा आदर्श आदिवासी समाजातला असेल, भिल्ल समाजातला असेल तर आम्ही का करावा? नाही. तो भारतासाठी, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरक विचारशक्ती म्हणून महत्वाचा आहे आणि त्यासाठी आपण त्याची जतन, जोपासना आणि अनुसरण करणं हे आपल्या सर्व भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे. तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, अनेक मुस्लिमही त्याच्यामध्ये समाविष्ट आहे की ज्या लोकांनी अब्दुल हमीद सारखा माणूस असेल की एकट्याने आपल्या जीवावर लढून त्या काळात त्या 4 टँकर तोडले. परमवीर चक्र जे पहिलं मिळालेलं आहे भारताच्या इतिहासात एका मुसलमान व्यक्तीला मिळालेलं आहे. तर इथे धर्म, जात, पंथ, संप्रदाय, संघ हे सगळ्या गोष्टी गळून पडतात आणि एक आदर्शवत
विचार शिल्लक राहतो, त्या आदर्शवत विचाराची जोपासना झाली पाहिजे. अशा प्रकारचं हे 51 क च समभाग 2 आपल्यावर एक कर्तव्याचं बंधन लादत आहे. मार्गदर्शक आणि सूचना म्हणून आपल्याला सांगत आहे की ही कर्तव्य तुम्ही पार पाडली पाहिजे, कारण ही तुमची मूलभूत कर्तव्य आहेत. सांसारिक सामाजिक, राष्ट्रीय या सगळ्यांना विरुद्धावलीला एकत्र करून मूलभूत कर्तव्य या अनुषंगाने आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. तिसरं सांगताय, भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. भारताच्या एकात्मतेला आपण खंडित होऊ देता कामा नये. ज्या विघटनवादी, विषमतावादी, प्रतिगामी शक्ती आज आपण बघतोय, आजच बघतोय म्हणजे आजच आलेलं आहे आणि आजच बीजेपीचं सरकार आलं म्हणून ते झालेलं आहे असं नाहीये. तर तुम्ही इथे पाकिस्तानच्या कारवाया बघितल्या तर 1971 ला जेव्हा बांगलादेश युद्ध आणि हा प्रकार झाला, तर त्यावेळी सुद्धा भारताच्या काही भूखंडाचे तुकडे पाडण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट लक्षात आला आणि पाकिस्तानाचेच त्याच्यामध्ये तुकडे पडले आणि बांगलादेश हा वेगळा झाला. त्यानंतरची 80 ते 84 पर्यंतची या देशामध्ये जे तुमचा एक प्राईम मिनिस्टर ज्याच्यामध्ये आपला जीव गमवावा लागला स्वर्गीय इंदिरा गांधींना, ती खलिस्तानी चळवळ. या ज्या गोष्टी आहे हे भारताच्या अखंडतेला, भारताच्या एकात्मतेला, भारताचं जे भौगोलिक परिक्षेत्र आहे त्याला बाधा आणणारं, त्याला खंडित करणारं जे काही कृत्य असेल त्या कृत्याने भारताची सार्वभौमता धोक्यात येते. एकता आणि एकात्मता. एकात्मता म्हणजे या ठिकाणी ज्या जातीय दंगली, काही धार्मिक दंगली, काही वंशविच्छेद, मग कोणीतरी त्या वंशाचा, मग या जातीचा, मग ह्याचा, असे करून जे काही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, ही इंटरनल सिक्युरिटीला धोकादायक गोष्ट आहे. बाहेरच्या शक्तीकडून जे तुमच्या एक्सटर्नल सिक्युरिटीला धोकादायक गोष्टी आहे ते एकता आणि एकात्मता या दोन शब्दामध्ये समाविष्ट होतं. आणि या दोन शब्दाचं जर जतन झालं तर भारताची सार्वभौमता जतन केली जाईल. आणि त्यामुळे ही सार्वभौमता अखंडित ठेवण्यासाठी, अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला भारताची एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. थोडक्यात जे कोण विघटनकारी विचार असतील, विषमतावादी विचार असतील, हे विचार आपण सोडले पाहिजे आणि त्या ठिकाणी सामाजिक न्याय आणि समतेची तत्व अंगीकारली पाहिजे. अशा प्रकारचं कर्तव्य एक माणूस म्हणून, भारताचा नागरिक म्हणून तुमच्यावर आहे. असं हे तिसरा समभाग अनुच्छेद 51 क चा आपल्याला सांगतोय. चौथा समभाग आहे देशाचे संरक्षण करणे व आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. अशी आपत्कालीन परिस्थिती जर एखाद्या वेळी देशावर आली आणि देशाच्या संरक्षणासाठी, राज्याच्या सुरक्षेसाठी आपल्याला राज्याकडून जर असं फरमान आलं की तुम्ही अशा प्रकारच्या सेवा बजावायला पाहिजे, कमी भोजनामध्ये तुम्ही तुमचा निर्वाह केला पाहिजे, किंवा युद्ध जर होत असेल तर आपल्या आर्मीला, आपल्या सैन्याला जास्त रसद पुरवावी लागते, अशा वेळी धान्यावर कंट्रोल बसवणे, एका कुटुंबाला किती धान्य देणे, ह्या सगळ्या फेज मधून आपण गेलेलो आहोत. 62चं युद्ध बघितलं आपण, 71चं युद्ध बघितलेलं आहे. आणि आताची जी युद्ध आहे ती समोरासमोर अशी काही सैन्यामध्ये होत नसतात, तर ती रासायनिक आणि बाकीच्या माध्यमातून, बायो टेररिझमच्या माध्यमातून, एखाद्या वेळी कोरोना हा सुद्धा युद्धाचं एक साधन म्हणून वापरला गेला असेल सांगता येत नाही. अशा प्रकारची युद्ध आहे. आणि अशा वेळी जर राष्ट्राने तुमच्यावर एखादी सेवा, एक राष्ट्रीय सेवा म्हणून करा असं जर बजावलं असेल, तर तुमच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्वाला केलेलं ते आवाहन असतं, आव्हान नसतं. आव्हान हे दंड ठोपटून केलं जातं, पण आवाहन जे आहे ते विनंती वजा मार्गदर्शक असतं, सूचना असते की तुम्हाला हे आवाहन आहे, तुम्ही समोर या आणि या ठिकाणी राष्ट्राला मदत करा. तर अशा वेळी प्रत्येक नागरिकाचं हे मूलभूत कर्तव्य आहे की राष्ट्राच्या संरक्षणासाठी, राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी समोर येऊन या गोष्टी करायला पाहिजे. जसे निर्बंध कोरोनाच्या काळामध्ये टाकण्यात आले आणि ते निर्बंध जर नेटोपाठ सुरुवातीपासून जर परिपूर्ण रीतीनं पाळले असते, जसा वुहान वरून आलेला पहिला विद्यार्थी हा विमानाने वुहान वरून इथे कोरोना घेऊन आला,
तो केरळामध्ये आला, त्याच्यावर निर्बंध टाकले असते किंवा त्यानंतर लगोलग आपण जर त्या सगळ्या बाकीचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ढोल ताशे वाजवण्याचे प्रकार केले नसते तर कदाचित फॉरेनहून मोठ्या संख्येने लोक इथे आले नसते, कोरोनाचा प्रचार झाला नसता, असाही एक त्याच्यामध्ये भाग आहे. तर या सगळ्या गोष्टी कधी कधी तुमच्यावर बंधनं म्हणून लादलेली जातात किंवा अनिर्बंध तुम्ही वागता तेव्हा त्याचे परिणाम पण भोगायला लागतात. म्हणून हा जो अनुच्छेद 51 क चा समभाग 4 आहे तो विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखा आहे की देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. राष्ट्रीय सेवा बजावली पाहिजे म्हणजे तुम्ही कुठेतरी जाऊन सीमेवर लढलं पाहिजे असा याचा अर्थ नाहीये. तुम्ही घरी बसून कोरोनाच्या काळामध्ये ही प्रचिती खूप वेगळ्या प्रकारे सगळ्या नागरिकांनी अनुभवली आहे की आपण घरात राहणं, आपण स्वतःवर काही बंधनं घालून घेणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं ही सुद्धा एक प्रकारची राष्ट्रीय सेवा आहे. कारण ही जे संकट आहे ते राष्ट्रीय संकट आहे. इट इज अ नॅशनल कॅलॅमिटी, इट इज नॅचरल कॅलॅमिटी. हे देशावर आलेलं घातक असं संकट आहे. डिसास्टर ऑन द नेशन असा याचा उल्लेख केला जाऊ शकतो. म्हणजे त्यावेळी ते कर्तव्य बजावणं हे तुमचं काम आहे. असं कर्तव्य बजावलं नाही तर राज्य सरकारला जे त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे घटनेत उद्धृत केलेले अधिकार आहेत, कायदा करणे, त्या कायद्याबरोबर तुम्हाला शिस्त लावणे तेही तेवढंच करायचं. मला तर मोठं आश्चर्य वाटतं की हे शिस्त लावण्यासाठी राज्याला दंडित करावे लागतात, लोकांना तसे कायदे करावे लागतात. मग म्युन्सिपाल्टीचे लोक असतील, स्पेशल काही पथकं स्थापन केलेली आहे ते असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल, यांच्या थ्रू अशा लोकांवरती कारवाई होते. आणि तुम्ही जर पाहिलं तर दर 2 किंवा 3 महिन्याला याचे आकडे निर्गमित केले जातात की मुखपट्टी न वापरणाऱ्यापासून दंड वसूल, रेल्वेच्या फुकट प्रवाशांकडून दंड वसूल. आणि या रकमा बघितल्यानंतर आपल्याला आपले डोळे पांढरे आहेत अशा या रकमा असतात. 60 करोड, 65 करोड, एवढे करोड रुपये दंड आपण भरतो. एक साधी शिस्त किंवा साधं एक कर्तव्याचं पालन आपल्याकडनं होत नाही आणि आपण त्या उलट एवढा दंड राज्याला देतो. आणि काही महाभाग असे म्हणतात बघा सरकारला रेव्हेन्यू पाहिजे होता म्हणून सरकारने ते असं केलं. ही टीका एका बाजूला सोडून द्या, त्याचा विचार आपण नंतर कधीतरी करू शकतो. काही लॉजिकल रिझनिंग असतील तर त्याचा आपल्याला वादविवादी करता येईल त्याच्यावरती. परंतु मुळामध्ये अशा काही कर्तव्याची अपेक्षा जर राज्यांनी तुमच्याकडून केली असेल तर देशहितासाठी, देशाच्या संरक्षणासाठी करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. 5वं आहे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे. भेद 4 प्रकारचे सांगितले. जसे अनुच्छेद 15 मध्ये जात, लिंग, धर्म, जन्मस्थान असे जे काही 4-5 भेद सांगितलेले आहे ते इथले भेद मात्र वेगळे आहे. धर्म, भाषा, प्रदेश किंवा वर्ग. इथे जातीचा उल्लेख नाहीये, धर्माचा उल्लेख आहे. पण इथे वर्गाऐवजी जातीऐवजी वर्गाचा उल्लेख आहे, म्हणजे प्रवर्ग. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन कुठल्याही प्रकारचा असा भेदभाव न ठेवता भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे कर्तव्य आहे. आणि इथे कॉमा करून पुढे महत्वाचं वाक्य आहे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. तिची प्रतिष्ठा ही कमी होत असेल, तिच्या प्रतिष्ठेला दर्जाहीनता येत असेल तर अशा प्रथांचा त्याग करणे. म्हणजे हा जो प्रथा शब्द वापरलेला आहे त्या प्रथा शब्दाच्या अनुषंगाने तुम्ही हे 4 भेद लक्षात घ्या. प्रथा, कुठल्या प्रथा? धार्मिक प्रथा. दुसऱ्या प्रकारच्या भाषिक प्रथा, तिसऱ्या प्रकारच्या प्रादेशिक प्रथा आणि चौथ्या प्रकारच्या वर्गीय प्रथा. म्हणजे वाक्य लिहित असताना जी शब्द लिहिलेली आहे त्याचा संबंध नेमकेपणाने कुठं आहे हे आपण जर बघितलं तर या महत्वाच्या मधल्या वाक्यामध्ये आहे की स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग केला पाहिजे. म्हणजे स्त्रियांना तिच्या स्त्रीत्वावरून हिणवणं, अपमानित करणं, लज्जित करणं असे जे काही प्रकार आहे ते आपल्या धर्मामध्ये रूढी म्हणून रूढ झाले असतील तर ते
टाकून दिले पाहिजे. त्याचा स्वीकार पुढच्या पिढीने करता कामा नये. आपल्या भाषेमध्ये असे काही प्रघात रूढ झाले असतील, अर्वाच्य आणि शिवराळ भाषा असेल, आपण ती सोडायला पाहिजे. ज्याच्यावरून स्त्रीचा अपमान होत असेल ती सोडायला पाहिजे. प्रादेशिक दृष्टीने अशा काही प्रथा आपल्यामध्ये असतील, त्या प्रथांचा त्याग करायला पाहिजे. आणि वर्गीय आणि समूह या दृष्टीने जर काही अशा प्रथा आपल्यामध्ये रुजू झाल्या असतील, तर त्याही प्रथांचा त्याग आपण करायला पाहिजे. त्याचा अर्थ एकच आहे, स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. आता हा सन्मान आणि अपमान याचा काय तराजू आहे? कोण ठरवणार स्त्रीचा अपमान झाला की स्त्रीचा सन्मान झाला? कुठल्या शब्दाने स्त्री लज्जित झाली, अपमानित झाली? एक म्हणेल नाही, हा शब्द मी तसा वापरलेलाच नाहीये आणि स्त्रियाची मी बेअब्रू केलीच नाही, कारण हा शब्द आमच्या नेहमीच्या रुटीन याच्यातला आहे, वापरातला आहे. आम्ही नेहमीच असं वापरतो. काही राजकीय नेत्यांची वक्तव्य तुम्ही बघा, वाचाळवीरासारखे काहीतरी बोलतात, म्हणतात ते नेहमीच आहे. साले बिले हे शब्द वापरलेले आहेत काही महाभागांनी आपल्या. ते म्हणतात ते नेहमीच्या बोलण्याचा प्रघात आहे, भाषेचा प्रघात आहे. पण ते महाभाग विसरतात की त्याच्यावर तुम्हाला या मूलभूत कर्तव्याच्या अनुच्छेद 51 क मध्ये समभाग 6 निर्बंध आणलेला आहे. एक मार्गदर्शक तत्व म्हणून तुमच्यावर मूलभूत कर्तव्य तुम्ही पाळले जावे अशी जबाबदारी सांगितलेली आहे. ती चक्कर संविधानात घटनेमध्ये सांगितलेली आहे. याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. म्हणून महत्वाचं याच्यात असं आहे की स्त्रियांचा अपमान किंवा स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा, स्त्रीत्वाचं श्रेष्ठ लेणं मातृत्व व मातृत्वाचं श्रेष्ठ लेणं स्त्रीत्व, मानवतेचं श्रेष्ठ लेणं स्त्रीत्व असं जे बोललं जातं, त्याच्यामध्ये वंश संवर्धित करणारी, आपल्या वंशाचं जतन करणारी अशी आई ही स्त्री असते, ती महिला असते. तिची प्रतिष्ठा ही अनन्यसाधारण महत्वाची आहे. आणि म्हणून कायद्यामध्ये बऱ्याचशा केसेस आहे की अपमान हा कुठल्या गोष्टीने समजावा, तिच्या प्रतिष्ठेला उणेपणा येत आहे हे कसं समजावं. हे सर्वस्वी मोजमाप, भले तुम्ही सांगा की हे स्त्रीच्या बाजूने सगळा कायदा आहे, हे सर्वस्वी मोजमाप स्त्रीच्या पारड्यात पडलेला आहे. आणि कायद्यात हा प्रघात आहे जो आपण पुढे बघणार आहोत, की स्त्रीला ज्या कुठल्या कृतीमुळे तिच्या स्त्रीत्वाची, तिच्या वुमनशिपची, तिच्या स्त्रीत्वाची लज्जा उत्पन्न होते, तो स्त्रीचा प्रतिष्ठेला उणेपणा आणणारा भाग आहे, ते उणेपणा आणणारी कृती आहे. आणि अशी कृती कोणाला करता येत नाही. मग तुम्ही शब्दांनी करा, वाकुल्या दाखवून करा, काही अंगविक्षेप करून तुम्ही तशी कृती केली असेल तरीही ती गुन्हा ठरते. आणि अशा काही डायरेक्ट मारहाण अशा प्रकारच्या कृती असेल तेही गुन्हा ठरते. त्याचं मोजमाप काय, तर स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाबद्दलची लज्जा उत्पन्न होणारं कुठलंही कर्तव्य म्हणजे स्त्रीच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणारं कर्तव्य, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा प्रकारे हे किती सखोल याचा अभ्यास आहे. आणि एकंदर तुम्ही जेव्हा हे बघता तेव्हा आत्मपरीक्षण या दृष्टीने याच्याकडे बघा, हे किती महत्वाचं आहे. एक आमूलाग्र माणसामध्ये वैचारिक बदल याच्याने घडवून आणू शकतो. अनेक धर्माची आणि ग्रंथांची पारायणं होतात. ते लोक सांगतात की आम्ही अशी पारायणं करून लोकांच्या विचारशैलीमध्ये बदल घडवून आणला, समाजाची दृष्टी आम्ही बदलून टाकली. मी तर म्हणतो बापा हो, तुम्ही ह्या घटनेचं पारायणाकडे लक्ष द्या. या घटनेमध्ये तुमच्या दैनंदिन जीवनातल्या मूल्यांबद्दल, तत्वांबद्दल जे सांगितलंय त्याचं आत्मपरीक्षण करा. निश्चितपणे तुमचं बौद्धिक आणि वैचारिक सामर्थ्य जे आहे ते द्विगुणित होईल सकारात्मक मार्गाने, आणि आहे ते वाईट चालीरीती त्याच्यातल्या घडून पडतील, निघून जातील. त्याचं पुढचं म्हटलेलं आहे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे. या 6व्या समभागामध्ये अनुच्छेद 51 क च्या फार महत्वाचा एक शब्द आहे हो, संमिश्र संस्कृती. म्हणजे आमची सांस्कारिक जडणघडण ही संमिश्र आहे. अनेक प्रकारच्या संस्कृतीच्या ओघातून मिळून
जसा नद्या नद्या येऊन एक समुद्र तयार होतो, तशी समुद्र एवढी महाकाय वैभवशाली दैदिप्यमान संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये केवळ हिंदू संस्कृती, केवळ इस्लामिक संस्कृती, केवळ पर्शियन संस्कृती, केवळ पाश्चिमात्य संस्कृती किंवा आमच्या आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचा समावेश नाही, तर हे सगळ्यांचाच एकत्र मिळून सर्व समावेशक आणि म्हणून एक सुंदर शब्द या भारतीय राज्यघटनेने सांगितलेला आहे, संमिश्र संस्कृती. आपली संस्कृती ही संमिश्र संस्कृती आहे. आज जी संस्था आपल्या देशातली सांगते की आम्ही सांस्कृतिक संस्था आहोत आणि आम्हाला सांस्कृतिक राष्ट्रवाद या ठिकाणी पेरायचा आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद हे बिरुद जर कुठल्या एका धर्माच्या नावाने लेबल म्हणून वापरलं जात असेल तर याला संमिश्र संस्कृती म्हणता येणार नाही. सांस्कृतिक राष्ट्रवादातून राजकीय राष्ट्रवाद हे जे त्यांचं ध्येय आहे, जे कधीतरी ओपन किंवा कधी छुप्या अजेंडाने आपल्या समोर येतं, तिथं कुठेतरी काही कट आमच्यावर होतोय का, हे या दृष्टीनं विचार करणं महत्वाचं आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद हे नाव असं आहे की सर्वसाधारण लोकांना कळेल की आपल्या संस्कृतीचं जतन, पण आपली संस्कृती ही कुठल्याही एका धर्माची संस्कृती, एका समाजाची, एका विचाराची संस्कृती नसून ही संमिश्र संस्कृती आहे. आणि त्या संमिश्र संस्कृतीचाच राजकीय राष्ट्रवादामध्ये जर तुम्ही परिवर्तनशीलता करणार असाल तर हा राजकीय राष्ट्रवाद आहे, भारतीयत्व. तुमचं हिंदुत्व आहेच, त्याला कोणी नाकारत नाही, पण हिंदुत्व हा राष्ट्रवाद आणि तोही सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गाने प्रेरित होत असेल तर कुठंतरी चुकतंय. आणि म्हणून हे जे समभाग 651 क अनुच्छेदचं एक वाक्य आहे ते आपल्या मनावर परिणाम करून गेल्याशिवाय राहत नाही की आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाची, हा वारसा फार समृद्ध आहे, म्हणजे एका दिवसात मिळालेला नाहीये. आपल्या कित्येक पिढ्या त्याच्यासाठी खपल्या. मौर्य साम्राज्यापासून, अशोकाच्या साम्राज्यापासून, शिवाजी महाराजांपासून, राणा प्रतापपासून हे सगळे सांस्कृतिक मूल्य आहे आमचं. या सगळ्या वारशाचं जे जतन करून आपण त्याचं मूल्य जाणून जतन केलं पाहिजे. किंबहुना मग एका वाक्यात बोलून टाका की हा सगळा वारसा म्हणजे आमच्या हिंदुत्वाचा वारसा आहे आणि केवळ हिंदू संस्कृतीच या ठिकाणी होती, हे 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 म्हणणं बरोबर. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या परकीय वादातून सुद्धा आपल्याला घेण्यासारख्या आहेत आणि तो पण वारसा त्यांचा जपण्यासारखा आहे. अनेक प्रकारे मुघल साम्राज्य हे इस्लामिक साम्राज्य म्हणून त्याच्यावर टीका होते, पण सहज ओघात म्हणून एक गोळ सांगतो की मुघल साम्राज्यामध्ये जी भारताची संपत्ती होती ती एकट्या भारताची संपत्ती जगातल्या 37% संपत्तीच्या एवढी होती. म्हणजे जगामध्ये जी काही संपत्ती असेल त्याची एकट्या संपत्ती 37% ही भारतामध्ये होती. आणि त्याचा विचार जेव्हा 17व्या शतकाच्या आरंभीला 1600 मध्ये पूर्ण झाल्यावर जेव्हा ब्रिटिशांनी केला आणि त्यांच्या पार्लमेंटमध्ये पहिलं चार्टर तयार होऊन ईस्ट इंडिया कंपनी निर्माण झाली की आता आपल्याला व्यापार उदीम हा भारताबरोबर केला पाहिजे, कारण भारताकडे प्रचंड संपत्तीचा साठा आहे. या ठिकाणी जसा लौकिक भारताचा सांगण्याचा प्रकार आहे तसाच दुसरा प्रकार इतका महत्वाचा आणि अधोरेखित करून वर्णन केलं पाहिजे की मुघल साम्राज्यामध्ये किंवा त्या इस्लामिक साम्राज्यामध्ये आपल्या भारतातली संपत्ती कुठेही परदेशात नेऊन ठेवण्यात आली नव्हती किंवा तिचं असं आंतरराष्ट्रीय गमन झालं नव्हतं. ती भारतातच होती. कुठल्याही त्या सम्राटांनी साम्राज्याने काही असेल ते संपत्ती इथंच ठेवली, इथेच तिचा वापर झाला. परंतु आज ज्या पद्धतीने 3-3, 4-4 लाख करोडचे घोटाळे आणि सगळ्या संपत्ती देशाबाहेर गेलेल्या तुम्हाला दिसतात, लोक देशाबाहेर पळून गेलेली तुम्हाला दिसतात, तेव्हा तुम्हाला त्या संस्कृतीचा समृद्ध वारसाचा विचार करावा लागतो. हा वारसा सांस्कृतिक नाहीये तर हा समृद्ध वारसा आहे. आणि म्हणून भारतीयत्वाच्या संकल्पनेचं जतन करताना आपण आपल्या संमिश्र संस्कृतीचं, त्या विचारांचं जतन करणं हे आपल्यावर मूलभूत कर्तव्याच्या दृष्टिकोनातून घटनेमध्ये मार्गदर्शक तत्व या विरोधाखाली सांगितलेलं आहे. 7वं आहे वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे
आणि प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. याचा उहापोह आपण जेव्हा याच्या आधीचे अनुच्छेद बघितले, त्याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण आणि त्या दृष्टीने आपल्यावर असलेले मूलभूत मार्गदर्शक तत्व, त्याचा आपण विचार केला, त्याच्यात सखोल वर्णन याच्याबद्दलचं आपण केलेलं आहे. या सगळ्या जीवसृष्टीबद्दल आपण एक दयाबुद्धी ठेवली पाहिजे. प्राणी मात्र आहेत, त्यांना काही कळत नाही म्हणून त्याच्यावरती आपण अनन्वित अत्याचार करतो, त्याला बोलता येत नाही मुक्या जनावराला, परंतु त्यासाठी मग आपल्याकडे क्रुएल्टी टू एनिमल प्रिव्हेन्शन ऍक्ट सारखे किंवा टायगर कन्झर्वेशन ऍक्ट सारखे कायदे आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी. पण त्या व्यतिरिक्त हे तुमचं मूलभूत कर्तव्य असलं पाहिजे की अशा प्राणी मात्राचं त्यांच्यासाठी वन राखून ठेवणं, त्यांच्यासाठी सरोवर, त्यांच्या ज्या नद्या आहे, वन्य जीवसृष्टी एकंदरची आहे, या जीवांची एक स्वतंत्र आपली एक सृष्टीची योजना आहे, सृष्टीची रचना आहे, ती या रचनेबद्दल आपल्याला आदर ठेवला पाहिजे, त्यांच्याबद्दल दयाबुद्धी ठेवून त्यांचं जतन केलं पाहिजे. आठवा आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद याचा विकास करणे. इतके सुंदर शब्द आहेत हे जेव्हा मी वाचत होतो. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, बुद्धी प्रामाण्य, शब्द प्रामाण्याच्या पलीकडे जाऊन बुद्धी प्रामाण्य, मानवतावाद, एक दुसऱ्याबद्दल सद्भाव असणे आणि शोधक बुद्धी, महात्मा फुल्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, सत्य शोधक समाजाची स्थापना करणारे 1883 साली या एकमात्र सत्यशोधक समाजाची स्थापना त्यावेळी करणारे शोधक बुद्धी ही समाजामध्ये पेरली, ज्या महात्म्यांनी खरोखर ते महात्मा उपाधीला प्राप्त आहेत. व सुधारणावाद याचा विकास करणे, याचा विकास झाला पाहिजे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना आणि उदयस्ताचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे ही ओळी. आज थोडस उद्वेगाने खेदानी हे व्यक्त करावं लागतं की इतक्या वर्षानंतरही आपल्याला ज्ञानेश्वरीतलं हे विज्ञान कुणीही समजून सांगितलं नाही. याचा समावेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात कधी झालेला दिसत नाही. जी दुर्गती गॅलिलिओ आणि कोपर्निकसची पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये झाली, तीच ज्ञानेश्वराची चिरंजीवी समाधीच्या माध्यमातून झाली, ज्याला आपण देवत्व दिलं आणि त्याच्या सगळ्या पोथ्या आपण भगव्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्या. आणि त्याच्यातला जो विज्ञान दृष्टिकोन आहे तो मात्र लोकांपर्यंत, जनतेपर्यंत, ज्या वयात ज्ञानेश्वराने लिहिल्या त्या वयातल्या कुमार अवस्थेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचू दिला नाही. ते आपलं मूलभूत कर्तव्य आपण विसरलो, आपला मानवतावाद आपण विसरलो. अनेक अशी धर्मग्रंथ आपली आहेत की ती धर्मग्रंथ सरसकट एका धर्माने काहीतरी लेबल लावून पाठवली म्हणून आपण त्यागून द्यायची नाही. अनेक चांगले मुद्दे तुम्हाला रामायणामध्ये, महाभारतामध्ये सापडतात. रामायण हे एक फार सुंदर गुप्तचर अभियान आहे. कशी गुप्तचर यंत्रणा राबवायची असते, कोणाचं सैन्य कोण कुठे कसा वापरून घेतो, तालिबानाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिका कसं आपलं इप्सित जागतिक स्तरावर महासत्तेचं साध्य करून घेतं, हे आपण सुग्रीवाची, वालीची आणि हनुमंताची योजना बघितली रामायणात लक्षात येतं. कधी कधी युद्धाच्या स्ट्रॅटेजी, माझा एक मित्र होता युनोच्या प्रतिनियुक्तीवर, अमेरिकन पोलीस अधिकारी लॅरी स्मिथ, तो मला नेहमी सांगत असे की युद्ध नीती ह्या कशा असाव्या, त्याचा अभ्यास आमच्याकडे जेव्हा होतो तेव्हा भारतातले महाभारत आणि रामायण हे ग्रंथ प्रमाण समजून त्याचा अभ्यास केला जातो. मला म्हटलं एवढं काय विशेष? म्हणे महाभारतामध्ये प्रत्येक मृत्यू हा वेगळ्या प्रकारे घडवून आणलेला आहे. कोणाचं गदायुद्ध असेल, कुठे भालायुद्ध असेल, कुठे तलवारीने शिरच्छेद केला असेल, कुठे पाण्यात कोणाला मारलं असेल, कुठे विषप्रयोग असेल, कुठे संभ्रमित करून सायकोलॉजिकली र्युमर्स उठवून त्याला मारलं असेल, काही नरोवा कुंजरोवा वगैरे आपण जे सगळं बघतो. तर मला मोठं आश्चर्य म्हटलं की लोक आपल्या धर्मग्रंथाचा युद्धनीती म्हणून वापर करतात आणि आपण मात्र त्याच्यातला खरा विज्ञान दृष्टिकोन हा फक्त धर्मांधतेच्या बिरुदावलीमुळे ज्या याच्यामध्ये गुंडाळून आपण ठेवलेला आहे, फक्त तेवढंच आरत्या करायच्या, ओवाळायचं, काकड आरतीपासून भाकड आरतीपर्यंत सगळ्या आरत्या करत बसायच्या, पण निष्पन्न काहीच होत नाही. ही शोधक बुद्धी सुद्धा तुमचं कर्तव्य आहे एक माणूस म्हणून आणि भारताचा नागरिक म्हणून. ही जेव्हा तुमची राज्यघटना सांगते तेव्हा हे समजून घेणं फार रोचक आणि महत्वाचं आहे. त्याच्या पुढे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. अहिंसेचं तत्व हे आपलं फार आदर्शवत तत्व आहे. संभाग 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्याच्या याच्यामध्ये फार स्फूर्ती देणारं असं तत्व आहे.
आणि त्याच्यातून सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण ही आपली मालमत्ता आहे. रेल्वे म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, हल्ली राजकारण्यांमध्ये चढाओढ लागली. नासधूस कोणाची करतात? तर आपल्या प्रतिपक्षाच्या घरादाराची करत नाही, ते सार्वजनिक ठिकाणची नासधूस करतात. अरे काय आता सांगावं या वृत्तीला? सार्वजनिक ठिकाणची नासधूस हे तुमची स्वतःची नासधूस आहे. तुम्ही तुमच्या स्वतःचं घर जाळल्यासारखी ती नासधूस आहे. राष्ट्राचं संपत्ती, राष्ट्राचं नुकसान हे आपलं नुकसान आहे. ही भावना या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून पुढचा समभाग असं सांगतं की राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी, उपक्रम आणि सिद्धी म्हणजे राष्ट्राच्या ज्या काही सरकारी शासकीय यंत्रणा, त्याची सिद्धी, त्या यंत्रणेचं उद्देश पूर्ती याच चढत्या श्रेणीत गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे. म्हणजे एखादा जर शासनाचा लायसन्स दिलेला एजंट एखाद्या दुर्गम भागामध्ये शेतकऱ्यासाठी बियाणे, खतं किंवा फवारणीचं दुकान उघडत असेल आणि विशिष्ट वेळ बंद झाली, आता दुकान बंद आहे, आता मिळणार नाही असं सांगत असेल, तर त्यांनी व्यक्तिगत शिवाय सामूहिक दृष्ट्या त्याचा विचार करावा की सरकारने केलेल्या उपक्रमाची सिद्धी करण्यासाठी तो चढता क्रम कसा गाठत जाईल, त्यावर आपलं मूलभूत कर्तव्य आहे की वेळी अवेळी ज्याला खरी निकड आहे आणि गरज आहे त्याच्यासाठी आपल्या वेळा बाजूला ठेवून तुम्ही मदत केली पाहिजे. हे तुमचं सामाजिक, सामूहिक आणि व्यक्तिगत सुद्धा कर्तव्य आहे, मूलभूत कर्तव्याचा भाग आहे. आणि शेवटचं जे माता पित्यांवर लादलेलं एक अतिशय महत्वाचं मूलभूत कर्तव्य आहे, ते म्हणजे प्रत्येक माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षात दरम्यानचे आपले अपत्य किंवा यथास्थिती पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे. यथास्थिती पाल्य हा शब्द मी थोडासा विचार करतो की यथास्थिती म्हणजे आहे तसं, पाल्य म्हणजे शाळेत बसलेले विद्यार्थी मास्तरांसाठी त्याचे पाल्यच आहेत. त्यांनीही त्या दृष्टीनं त्यांचं शैक्षणिक संगोपन केलं पाहिजे. पालकत्व हे केवळ जन्मदात्या बापाकडे असतं असं नाही, तर पालकत्व हे अनेक दृष्टीनं, अनेक अनुषंगानं इतरांकडेही येतं. त्याचं शिक्षणाचे भरण पोषण, ज्ञानाचा घास भरवणं हे सुद्धा त्याला जेवणाचा घास भरवण्यासारखंच आहे, त्याहून श्रेष्ठ आहे. म्हणून माता पिता व पालक यांच्यावरती एक विशेष कर्तव्याची मूलभूत जबाबदारी घटनेने दिलेली आहे. आणि शेवटची ओळ आहे की ही प्रत्येक भारतीय नागरिकांची कर्तव्य असतील. हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य असणार आहे. ही जी शेवटची घटना दुरुस्ती 86वी 2002 साली आहे. माता पिता आणि पालक ही घटना दुरुस्ती 2002 साली आहे. या मध्ये आपण एक दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बघितल्या तर आपल्या असं लक्षात येईल की हे जे 51 क मध्ये सातत्याने आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे, दोनच केसेस महत्वाचे आहे की मूलभूत कर्तव्य त्याचं जर पालन झालं नाही किंवा कोणी त्याचं पालन केलं नाही, त्या पालनामध्ये त्यांनी चालढकल केली, हयगय केली, तर त्याच्यावर आपल्याला अनुच्छेद 32 मध्ये सांगितलेली जशी रिट पिटिशन फाईल करण्याची तरतूद आहे, तशी रिट पिटिशन फाईल करता येत नाही. कारण मुळात हे मूलभूत हक्क या चॅप्टर खाली नसून मूलभूत मार्गदर्शक तत्व या चॅप्टर खाली येतं आणि कर्तव्याचा या ठिकाणी उहापोह आहे. आणि म्हणून मी आत्मपरीक्षण हा शब्द वापरला की हे तुमच्या तत्सद विवेकावर घटनेने सोडलेला आहे की याचा निश्चितपणे विचार करा. तो का करावा याचाही विचार तुम्हीच करा, अशी या ठिकाणी घटना सांगते. आणि एक दुसरी केस आहे त्याच्यामध्ये दशरथी डॉक्टर वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, ही 1885 आपल्या 1985 सालची. आणि त्याला जोडून रामप्रसाद वर्सेस स्टेट ऑफ यूपी, त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य हे प्रगतशील लोकशाहीसाठी आवश्यक मानली गेली. तसेच संविधानिक आणि दर्जाचा अन्वयार्थ लावण्यासाठी न्यायालय मूलभूत कर्तव्य या चॅप्टरचा विचार करेल. म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ लॉ म्हणजे नुसतं ठेवली घटनेमध्ये काही कामाचे नाही असं होत नाही. न्यायालयाने जसं त्याला रीट फाईल करता येत नाही, त्याचप्रमाणे न्यायालयावर हे पण एक बंधन या केसच्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आलेलं आहे की
इंटरप्रिटेशन करण्यासाठी किंवा एखादी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी, त्याचा पुरावा निष्पन्न होण्यासाठी कोर्ट मूलभूत कर्तव्य या चॅप्टरचा उल्लेख किंवा तपशील विचारात घेऊ शकेल. अशा प्रकारचं आपण आज याच्यावरती मूलभूत कर्तव्यावरती हा जो चॅप्टर आहे त्याच्यावर विवेचन केलेलं आहे. मला वाटतं याच्यावर काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण पुढच्या पुष्पामध्ये तो घेण्याचा प्रयत्न करू, आणि नसतील तर आपण मग घटनेचा भाग 5 सुरू करणार आहोत. आणि त्याचं पहिलं चॅप्टर आहे द युनियन, म्हणजे संघराज्य. आणि संघराज्यातलं पहिलं प्रकरण कार्यकारी यंत्रणा, त्याच्यामध्ये राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोघांचा दर्जा, त्यांचं शिक्षण, त्यांचं सिलेक्शन, त्यांचं क्रायटेरिया, त्यांच्या ऑफिसचं वेळ, निवडणुकीची पद्धती, हे सगळं 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 एक 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 तपशीलवार आपण बघणार आहोत. थोडक्यात आपण संविधान साक्षर होणार आहोत. अर्थात सगळेच लोक संविधान साक्षर आहेत असं मी मानतो, पण त्याशिवाय काळ परत्वे कधी कधी ज्ञानबा तुकाराम करावं लागतं, ज्ञानाचा जल्लोष करावा लागतो, आणि कधी कधी टोपून पिटून ते ज्ञान सांगावं लागतं. ही जी आपली ज्ञानबा तुकारामाची प्रथा आहे ती संविधानाच्या पारायणातून आपण परंपरेने अशीच पुढे चालू ठेवू. तुमचं सहकार्य आतापर्यंत लाभलं, फार मोलाचं. अनेकांनी प्रश्न विचारले या भागावर, त्या सगळ्यांचं कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो, आणि आजचं हे सेशन इथेच थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.